50 महत्त्वाच्या बातम्या झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे सध्या देशात एकाच विषयाची चर्चा सुरू आहे। दिल्लीपासून ते अगदी गल्लीपर्यंत फक्त एकाच विमानाची चर्चा सुरू आहे आणि ते म्हणजे राफेल। दिवसेंदिवस तिखट शब्दामध्ये हल्लाबोल करणाऱ्या राहुल गांधींना आज मोदींनी मात्र चांगलंच सुनावलं। मात्र चर्चा मोदींनी केलेल्या पलटवाराची नाही तर राफेलवरून साधलेल्या चुप्पीवरून रंगलेली आहे। पाहूयात TV9चा स्पेशल रिपोर्ट। राफेलवरून घेरल्यानंतर मोदींचा राहुलवर पलटवार। जितना कीचड़ उछालोगे उतना ही कमल खिलेगा। भारताचा पंतप्रधान देशाच्या बाहेर ठरणार। दुनिया के कोई देश अब तय करेंगे कि हिंदुस्तान में प्रधानमंत्री कौन बनेगा। राफेलवरून काँग्रेसच्या अध्यक्षांनी थेट मोदींनाच घेरल्यानंतर आता मोदींनीही भोपाळमधून पलटवार केला। मोदी आक्रमक झाले असले तरी त्यांनी राफेलवर मात्र थेट बोलणं टाळलं। मैंने देश के प्रधानमंत्री से आपके सामने पूछा कि आपने अनिल अंबानी को कॉन्ट्रैक्ट क्यों दिया। कभी उधर देखें, कभी नीचे देखें, कभी साइड देखें, कभी यहां देखें, मगर आंख में आंख मिलाकर, जैसे मैं युवाओं जैसे मैं आपके साथ आंख मिला रहा हूं, वैसे नरेंद्र मोदी जी आंख नहीं मिला पाए। क्यों? नरेंद्र मोदी जी ने देश का पैसा चोरी किया है और अनिल अंबानी को दिया है। हम विरोध भी करें विकास के लिए करें, हम आलोचना भी करें विकास के लिए करें, लेकिन वो ताकत नहीं है। सरल रास्ता है कीचड़ उछालो, कीचड़ उछालो। और इसलिए कहता हूं जितना कीचड़ उछालोगे उतना ही कमल खिलेगा। हर कोने में कमल खिलेगा, हर बूथ में कमल खिलेगा, हर घर में कमल खिलेगा। हिंदुस्तान की हर सरकार कमल पर खिलेगी। राफेल ज्या वेगानं अटॅक करतो त्याच वेगानं राहुल गांधी दिवस उजाडताच मोदींवर शाब्दिक हल्ला करतायत। राहुल गांधींनी एवढी जहरी टीका केली की मोदींना चोरही संबोधलं। देश का चौकीदार चोर है, ये दिमाग में घुस गया है। क्या सत्ता खोने के बाद आपने संतुलन भी खो दिया और आपने पूरी ताकत लगा दी है मुझ पर गालियां देने की। डिक्शनरी की कोई गाली नहीं है जो आपने मेरे लिए उपयोग न किया हो। आपके एडवाइजर से पूछ लीजिए, आपने जितना कीचड़ उछाड़ा है कमल उतना ही ज्यादा खिला है। मोदींवर राहुल गांधी तुटून पडल्यानं आता पाकिस्ताननेही राफेलच्या वादात उडी घेतली। राहुल गांधींच्या ट्विटला पाकचे माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरींनी रिट्वीट केला। यावरूनही मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला। हिंदुस्तान में गठबंधन करने में सफल नहीं हो रही है और अगर मिल भी जाए तो ये मेल मिलाप संभव नहीं दिखता है और इसलिए भारत के बाहर गठबंधन खोजा जा रहा है। दुनिया के कोई देश अब तय करेंगे कि हिंदुस्तान में प्रधानमंत्री कौन बनेगा। कांग्रेस पार्टी क्या होल गया है, आपका क्या हाल हो गया है। काँग्रेसचे अध्यक्ष राफेलला भाजपचं बोफोर्स बनवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि हे खुद्द मोदी आणि शहांनाही माहिती आहे। आता राहुल गांधींच्या या प्रयत्नाला किती यश येतं हे येत्या काळातच दिसेल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं युद्ध रंगलंय आणि याच पार्श्वभूमीवर आता अचानकपणे 2015 मधला परराष्ट्र सचिवांचा एक व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे आधीच राफेलवरून पेटलेल्या आगीचा मोठा भडका उडण्याची चिन्ह आहे। राफेल घोटाळ्याप्रकरणी स्पष्टीकरण देताना भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसादांनी 3 दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली। त्यात टाइम्स ऑफ इंडियाचं कातरण दाखवत अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं 2012 पासूनच राफेल करार करण्यात आल्याचा दावा केलाय। इतकंच नाही तर दसॉल्ट आणि रिलायन्स मध्ये करार झाल्याचा सुद्धा हवाला त्यांनी दिला। 13/2012 टाइम्स ऑफ इंडिया में छपा था, तो हमारी सत्ता में आने के पहले राहुल गांधी की सत्ता में ही ये MOU फाइनल हो गया था। और वो सवाल हमसे पूछ रहे हैं
और एक अखबार की कर्तन को भाजपा के कार्यालय और देश के कानून मंत्री दे रहे हैं। 3 जवाब दे दें। पहली बात, ये पूर्णतः असत्य, शरारतपूर्ण और षड्यंत्रकारी है। काँग्रेसनं लगेचच असा हा दावा फेटाळून लावला। या दोघांचे दावे बघता खरं काय आणि खोटं काय हे कळत नव्हतं, पण आता हा व्हिडिओ पहा। त्यावेळेचे परराष्ट्र सचिव काय म्हणतायत ते जरा ऐका। In terms of Rafale, my understanding is that, there are discussions underway between the French company, our Ministry of Defense, with the HAL, which is involved in this. These are ongoing discussions. It's not. Normally. These are very technical, detailed discussions. We don't mix up, leadership level visits with deep details of ongoing defense contracts. That's on a different track. A leadership visit usually looks at big picture issues, even in the security field. हा व्हिडिओ 2015 सालचा आहे, म्हणजेच मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतरचा। त्यामध्ये ते स्पष्ट म्हणतायत की करार HAL म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि दसॉल्ट यांच्यातच होणार आहे। रिलायन्स या करारामध्ये कुठेच नव्हती। मग आता प्रश्न असा पडतो की भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी 2012 मध्ये अनिल अंबानी यामध्ये सहभागी आहेत तसा करारही दसॉल्ट आणि अनिल अंबानींमध्ये झालाय असा दावा कुठल्या आधारावर केलाय, हा प्रश्न इथं उभा राहिलाय। वास्तविक काही राफेल विमानांची बांधणी भारतात होणार असल्यामुळे दसॉल्ट डिफेन्सनं रिलायन्स डिफेन्स सह भेद, भारत डायनामिक लिमिटेड, सॅम पित्रोदाची सॅमटेल, कायनेटिक, महिंद्रा आदी 72 कंपन्यांबरोबर करार केला, पण मुकेश अंबानी यांनी या व्यवहारामध्ये रस नाही असं सांगत तो रद्द केला आणि राफेल खरेदीपासून ते दूर झाले। नंतर या करारात अनिल अंबानींची रिलायन्स कंपनी सहभागी झाली आणि तीही नंतर दसॉल्ट बरोबरच्या 30,000 कोटींच्या ऑफसेट करारातून बाहेर पडली। विशेष म्हणजे काँग्रेसचे समर्थक आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे मित्र सॅम पित्रोदा यांची सॅमटेल ही कंपनी सुद्धा राफेल खरेदी संदर्भात दसॉल्ट डिफेन्स सोबत करारबद्ध आहे। त्याबद्दल काँग्रेस काही बोलताना दिसत नाहीये। या करारानुसार पहिल्या राफेल विमानाची डिलिव्हरी सप्टेंबर 2019 मध्ये होणं हे अपेक्षित आहे, पण त्या अगोदरच राफेलच्या वादानं मात्र हवेत भरारी घेतलीये। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।